नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यामधील कलम 82च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS 2023 या कायद्यामधील कलम 82 हे नवजात बालकाचा जन्म लपवण्याच्या उद्देशाने त्याच्या मृतदेहाची गुप्त विल्हेवाट लावण्याच्या गंभीर गुन्ह्याशी संबंधित आहे. हा कायदा जुन्या भारतीय दंडसंहिता म्हणजे IPS 1860मधील कलम 318च्या जागी आलेला आहे. तर या कलमाचे कायदेशीर आणि सखोल विश्लेषण आज आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर कायदेशीर तरतूद काय आहे? तर कलम 82 हे मृतदेहाची गुप्त विल्हेवाट लावून जन्म लपवणे. जो कोणी एखाद्या मुलाच्या जन्मानंतर किंवा जन्मादरम्यान किंवा जन्मापूर्वी मृत्यू झालेल्या मुलाच्या मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून किंवा पुरून किंवा अन्य प्रकारे अशा मुलाचा जन्म लपवण्याचा प्रयत्न करेल, त्याला कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची, ज्याची मुदत 2 वर्षापर्यंत असू शकेल, किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जाते. सोप्या शब्दात समजून घेऊया हे कलम तरतुदी. जर एखाद्या स्त्रीने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने बाळाच्या जन्माची गोष्ट जगापासून लपवण्यासाठी त्या मृत बाळाला गुप्तपणे पुरले, कचऱ्यात टाकून दिले किंवा त्याची अशी विल्हेवाट लावली जेणेकरून कोणालाही त्या बाळाच्या जन्माचा पत्ता लागू नये, तर तो या कलमाअंतर्गत गुन्हा ठरतो. बाळ जन्माच्या आधी वारले असो, जन्माच्या वेळी किंवा जन्मानंतर त्याचा मृतदेह लपवणे हा कायदा अमान्य करतो. आता ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे या कलमाची? तर जुन्या कायद्याची तुलना करताना हा कलम पूर्वीच्या भारतीय दंडसंहिता IPCच्या कलम 318 सारखाच आहे. उद्दिष्ट काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे कलमाचं? तर ब्रिटिश काळापासून हा कायदा बनवण्यामागचे मुख्य कारण म्हणजे इलेजिटिमेट मूल, अनौरस मुले किंवा कन्या शिशूंची हत्या, लपवण्याच्या प्रवृत्तीला आळा घालणे हा होता. बऱ्याचदा मुलाचा खून करून तो जन्मालाच आला नव्हता असे दाखवण्यासाठी मृतदेह लपवला जायचा. त्याला रोखणे हेच ह्या कलमाचे उद्दिष्ट आहे. आता ह्या कलमाअंतर्गत होणाऱ्या गुन्ह्यासाठी आवश्यक घटक कोणते आहेत? इन्ग्रेडियंट्स ऑफ सेक्शन 82. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी खालील घटक अनिवार्य आहेत, महत्त्वाचे आहेत, आवश्यक आहेत. तर पहिला घटक आहे मुलाचा मृत्यू, डेथ ऑफ चाइल्ड. बाळ मृत असावे, ते जन्मापूर्वी, जन्मादरम्यान किंवा जन्मानंतर मृत झालेले असू शकते. दुसरा घटक आहे कृती, ॲक्टस रियस. मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावणे, सिक्रेट डिस्पोजल, जसे की पुरणे, जाळणे, निर्जन ठिकाणी टाकणे. तिसरा घटक आहे गुन्हेगारी हेतू, मेन्स रिया असणं गरजेचं आहे. जन्माची हकीकत लपवण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न करण्याचा स्पष्ट हेतू असणे आवश्यक आहे. तर हे 3 घटक गरजेचे आहेत ह्या कलमांतर्गत गुन्हा ठरण्यासाठी. आता अपवाद काय आहेत, एक्सेप्शन काय आहेत? जर मृतदेहाची विल्हेवाट कायदेशीर पद्धतीने, उदाहरणार्थ हॉस्पिटलच्या किंवा महापालिकेच्या नियमानुसार आणि जन्माची नोंद करून केली असेल, तर हा गुन्हा ठरत नाही. जर एखादी व्यक्ती मृतदेह लपवण्याच्या हेतूने नाही, तर केवळ तात्पुरत्या आपत्कालीन परिस्थितीत तो बाजूला ठेवत असेल, तर तो अपवाद ठरू शकतो. मात्र हे न्यायालयात सिद्ध करावे लागते. आता ह्या गुन्ह्याचं वर्गीकरण कसं आहे, कायद्याची स्थिती कसं आहे, क्लासिफिकेशन काय आहे? तर हा गुन्हा कसा आहे, कॉग्निजेबल आहे का, दखलपात्र आहे? तर हो, हा गुन्हा दखलपात्र आहे. पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात. तसेच हा गुन्हा बेलेबल आहे का, जामीनपात्र आहे? हो, हा गुन्हा जामीनपात्र देखील आहे. हा गुन्हा जामीनपात्र आहे. आता हा गुन्हा तडजोड करण्यापात्र आहे का, कंपाऊंडेबल आहे? तर नाही. तर हा गुन्हा तडजोड पात्र नाही, कंपाऊंडेबल नाही आहे. यात तडजोड किंवा तडजोडीने खटला मिटवता येत नाही. ट्रायल बाय, कोणत्या न्यायालयात हा खटला चालवला जाईल? तर कोणतेही दंडाधिकारी, एनी मॅजिस्ट्रेट यांच्या न्यायालयात हा गुन्हा चालवला जाईल. आता शिक्षा आणि कायदेशीर उपाय काय आहेत या कलमांतर्गत? तर शिक्षा काय, पनिशमेंट काय, 2 वर्षापर्यंत कोणत्याही एका वर्णनाचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही, म्हणजे सक्षम किंवा साधा कारावास होऊ शकतो, अधिक प्लस दंड देखील होऊ शकतो किंवा दोन्हीही होऊ शकतात. दंड आणि कारावास ह्या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. रेमेडीज काय आहेत, कायदेशीर उपाय काय आहेत? आरोपी जामिनासाठी बेल अर्ज
जामिनासाठी अर्ज करू शकतो, कारण हा जामीनपात्र गुन्हा आहे. जर खोट्या आरोपाखाली अडकवले असेल तर उच्च न्यायालयात कलम 528 BNSS अंतर्गत FIR रद्द क्वॉशिंगसाठी क्वॉशिंगसाठी रद्द करण्यासाठी म्हणजेच क्वॉशिंग करण्यासाठी अर्ज करता येतो. प्रक्रिया काय आहे? पुरावे आणि पुराव्याचा भार कुणावर आहे? काय तर प्रोसिजर कसं आहे, काय आहे एव्हिडन्स आणि बर्डन ऑफ प्रूफ कुणावर असतं ते सांगा. प्रोसिजर कसं आहे, प्रक्रिया काय आहे तर गुप्त विल्हेवाटीची माहिती मिळताच पोलीस गुन्हा दाखल करतात. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवतात. पुरावे काय आहेत, एव्हिडन्स रिक्वायर्ड काय आहेत, पुरावे कोणते गरजेचे आहेत तर मृतदेहाचा शोध, विल्हेवाट लावलेला मृतदेह किंवा त्याचे अवशेष सापडणे आवश्यक आहेत. वैद्यकीय अहवाल, बाळ जन्माला आले होते की नाही आणि त्याचा मृत्यू केव्हा झाला हे सिद्ध करणारा फॉरेन्सिक रिपोर्ट असावा लागतो, हा पुरावा लागतो. प्रत्यक्षदर्शी परिस्थितीजन्य पुरावा, आरोपीनेच मृतदेह लपवला हे सिद्ध करणारे साक्षीदार किंवा पुरावे गोळा केले जातात. आता बर्डन ऑफ प्रूफ कुणावर आहे, पुराव्याचा भार कुणावर आहे? खटला सिद्ध करण्याचा संपूर्ण भार सरकारी पक्षावर असतो, म्हणजेच प्रोसिक्युशनवर असतो. आरोपीने जन्माची माहिती लपवण्यासाठी मृतदेहाची गुप्त विल्हेवाट लावली हे सरकारी पक्षाने सिद्ध केलं पाहिजे. तर बर्डन ऑफ प्रूफ कुणावर आहे तर सरकारी पक्षावर आहे, प्रोसिक्युशनवर आहे. महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय कोणते आहेत, लँडमार्क जजमेंट कोणते आहेत ह्या कलमासंबंधित? तर राधा वर्सेस स्टेट, सिग्निफिकंट हायकोर्ट रुलिंग. फॅक्ट्स काय होते, तथ्य काय होते ह्या खटल्याचे, तर एका अविवाहित महिलेने मुलाला जन्म दिला आणि लोकलाजेस्तव मृत बाळ झुडपात लपवून ठेवले, हे तथ्य होतं, हे फॅक्ट्स होतं. रेशो डेसिडेंटी काय आणलं ह्या खटल्यात काय होतं, निर्णय काय होता, न्यायालयाने स्पष्ट केले की विल्हेवाट पूर्णपणे कायमची किंवा तात्पुरती असली तरी जर ती जन्माची माहिती लपवण्याच्या हेतूने गुप्तपणे केली असेल तर तो पूर्णपणे गुन्हा ठरतो, तो गुन्हा पूर्ण होतो. तर या खटल्यामध्ये गुन्हा सिद्ध झालेला आहे. दुसरा खटला आहे स्टेट ऑफ पंजाब वर्सेस अंजू. सुप्रीम कोर्टाचा निर्णय, सुप्रीम हायकोर्ट गाईडन्स आहेत या खटल्यात. ऑबिटर डिक्टा काय, जर एखाद्या गर्भाचा पूर्ण विकास झालेला नसेल, मिसकॅरेज, अबॉर्शन झालेलं असेल आणि ती केवळ जैविक ऊती बायोलॉजिकल टिश्यूज असेल तर प्रत्येक वेळी जन्म लपवल्याचा गुन्हा ठरेलच असे नाही. बाळामध्ये मानवी आकार किंवा अस्तित्व निर्माण झालेले असणे गरजेचं आहे, असं ह्या न्यायालयीन प्रकरणात ह्या खटल्यामध्ये स्पष्ट करण्यात आले. आता ह्या कलमासंबंधित असलेले लॅटिन मॅक्झिम कोणते आहेत ते समजून घेऊया. लॅटिन सूत्रे कोणती आहेत? कॉर्पस डेलिक्टी. कॉर्पस डेलिक्टी हे एक लॅटिन मॅक्झिम आहे. याचा अर्थ आहे गुन्ह्याचा मुख्य पुरावा किंवा शरीर. या कलमात मृतदेहाचे अस्तित्व किंवा विल्हेवाट लावल्याचे पुरावे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मृतदेहाशिवाय जन्म लपवण्याचा हा विशिष्ट गुन्हा सिद्ध करणे कठीण होते. तर आता ही एक लॅटिन मॅक्झिम आपण पाहिली. आता ह्या कलमासंबंधित असलेले इतर कायदे आणि संविधानिक कलमे कोणते आहेत ते समजून घेऊया. जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 1969, रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ्स ॲक्ट 1969 या अंतर्गत प्रत्येक जन्माची नोंद करणे कायद्याने बंधनकारक आहे. BNSचे इतर कलम, जर जन्म लपवण्यासाठी नवजात जिवंत बाळाचा खून केला गेला असेल तर BNS कलम 103 अंतर्गत 103 अन्वये खून, मर्डर किंवा BNS कलम 94 अन्वये भ्रूण हत्या, उपनळीत मृत्यू देखील लागू होऊ शकतो. आता व्यावहारिक, ह्या कलमाचे व्यावहारिक उपयोग आणि संभाव्य बचाव कोणते आहेत ते पाहूया. डिफेन्स काय आहेत ते पाहूया. व्यवहारातील उपयोग कसं, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कसं होतं या कलमाचं, तर हा कायदा बेकायदेशीर गर्भपात, इलिगल ॲबॉर्शन्स, बलात्कार पीडितांनी लोकलाजेस्तव लपवलेले जन्म किंवा कन्या भ्रूणहत्या लपवण्यासाठी मृत अर्भकांना कचऱ्यात टाकण्याच्या घटनांमध्ये वापरला जातो. आता ह्या कलमांतर्गत संभाव्य बचाव काय आहेत, पॉसिबल डिफेन्सेस काय आहेत, तर गुप्ततेचा अभाव, नो सिक्रेसी, मृतदेह उघड्यावर किंवा अशा ठिकाणी होता जिथून तो सहज दिसत होता त्यामुळे गुप्त विल्हेवाट लावण्याचा हेतू नव्हता, हा बचाव घेता येतो आरोपीला. दुसरा काय आहे, बाळाचे अस्तित्व नसणे, नॉट अ चाइल्ड, गर्भ अत्यंत प्राथमिक अवस्थेतील अर्ली स्टेज मिसकॅरेजमध्ये होता ज्याला बाळ संबोधता येत नाही, तर हा एक बचाव घेता येईल.
टीका आणि अलीकडील बदल काय आहेत, क्रिटिसिझम काय आहेत? तर अनेक कायदेतज्ञांच्या मते हा कायदा जुनाट मानसिकतेवर आधारित आहे. सामाजिक कलंक आणि असुरक्षिततेमुळे महिला अनेकदा असे पाऊल उचलतात. अशा महिलांना 2 वर्षाच्या शिक्षेऐवजी मानसिक पुनर्वसन आणि समुपदेशनाची देशनाची काउन्सिलिंगची अधिक गरज असते, ज्याचा विचार BNSमध्येही प्रामुख्याने केला गेलेला नाही, असा टीका केली जाते. आता परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? ते BNSचे कलम 82 हे जुने IPCचे कलम 318च्या जागेलेले आहे. गुन्ह्याचा गाभा काय आहे? तर मृतदेहाची गुप्त विल्हेवाट, सिक्रेट डिस्पोजल, जन्म लपवण्याचा हेतू हा गुन्ह्याचा गाभा आहे. शिक्षा काय आहे? त्या गुन्ह्यासाठी 2 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू होतात. हा गुन्हा कसा आहे? तर हा गुन्हा दखलपात्र आहे, कॉग्निजेबल आहे, तसंच हा जामीनपात्र गुन्हा आहे, पण हा कंपाऊंडेबल गुन्हा नाही. फ्लोचार्ट कसा आहे ह्या कलमाचा? तर बाळाचा मृत्यू जन्मापूर्वी, दरम्यान किंवा नंतर. जन्माची माहिती, दुसरी स्टेप आहे, जन्माची माहिती लपवण्यासाठी मृतदेहाची गुप्त विल्हेवाट लावली जाते. पोलीस तक्रार नोंदवतात, FIR नोंदवतात. नंतर मग तपास, मृतदेह जप्ती, फॉरेन्सिक पोस्टमॉर्टम केला जातो. पुरावे गोळले जातात, न्यायालयात खटला चालवला जातो. सिद्ध झाल्यास 2 वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होतात. गुन्हा सिद्ध नाही झाला तर निर्दोष मुक्तता होते. तर हा असा ह्या कलमाअंतर्गत फ्लोचार्ट आहे. आता कन्क्लुजन काय, निष्कर्ष काय आहे ह्या कलमाचं? तर भारतीय न्यायसंहितेचे कलम 82 हे समाजातील लपवल्या जाणाऱ्या गुन्ह्यांना, जसे की अवैध गर्भपात किंवा हत्येनंतर पुरावे नष्ट करणे, यांना उजेडात आणण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. हे कलम केवळ मृतदेहाचा अनादर रोखत नाही, तर प्रत्येक जन्माची कायदेशीर नोंद व्हावी आणि मानवी जीवाच्या अंताची माहिती लपवली जाऊ नये हे सुनिश्चित करते. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 82च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. हे कलम किंवा ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतील. असंच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे कायदेशीर व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.